झी 24 तास, एक पाऊल पुढे. सभेच्या दिलेल्या वेळे अगोदरच आपण सगळेजण येऊन बसलात आणि आता तर गर्दी एवढी झाली आहे की आता जिथे नजर टाकतोय तिकडे फक्त तुम्हीच लोक दिसताय, बाकी काही दिसतच नाहीये. ज्या दिवशी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लागतील त्या दिवशी देखील तुम्ही आज आहात तसे जागृत मला दिसलेले पाहिजेत. महाराष्ट्राच्या दौऱ्याचा हा दुसरा टप्पा माझा आज सोलापूर पासून सुरू होतोय. खरं तर माझं उद्या सकाळी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मी पुढे मराठवाड्यामध्ये निघणार होतो, पण मी आजच सकाळी घेतलं की दुसरा टप्पा आमच्या तुळजाभवानीचं दर्शन घेऊन दुसरा टप्पा महाराष्ट्राचा सुरू करावा. म्हणून मी आज सकाळी दर्शन घ्यायला गेलो. या महाराष्ट्रावरचं दुष्काळाचं सावट दूर करू ही प्रार्थना केली. आणि आज तुमच्या समोर इथे संध्याकाळी बोलायला उभा आहे. कोल्हापूरला जे मी आपल्याला सांगितलं तेच आज सोलापूरला सांगतोय. मला कल्पना आहे इथे उभं राहायला देखील जागा नाहीये, परंतु आपण जर सर्वजण शांत बसलात, उभे राहिलात, तर मी आपल्याशी व्यवस्थित नीट संवाद साधू शकेन. अनेक गोष्टी मला आपल्याशी बोलता येतील. आता मी सभेला निघण्यापूर्वी मला आमच्या एक सहकारी आहेत, त्यांनी मला सांगितलं की एक टेलर भेटायला आला होता मला आता. म्हणजे सुशील कुमार शिंदेचे कपडे पण मी शिवतो, तुमचे पण कपडे मला शिवायचे. याला सोलापुरात आल्यावरती माप काढायची चांगली पद्धत आहे. मी असं माझं माप देणार नाही. बरं, कशावर त्यांचेही कपडे शिवतो? बरं, त्यांच्या टेलरकडे मी का कपडे शिवावेत? मीही तसाच नाही का होणार बिनकामाचा? आज अनेक विषय आहेत, मी बरेच विषय घेऊन आलोय आपल्यासाठी. पण टप्प्याटप्प्याने येणार पुढे. एका वेळेला पोतडीतनं एकच काढणार, दाखवणार, मग बाजूला दुसरं घालणार, आत घालणार, परत दुसरं बाहेर काढणार, मग ते दाखवणार. सगळं एकदम भास्कन दाखवणार नाही. आज सकाळी देवीचं दर्शन घेतल्यानंतर मी सर्किट हाऊसला आलो. आपले सगळे पत्रकार बांधव मला भेटले. कुठे आहेत ते?
हे नाही, हे चॅनलचे पत्रकार. कोण इथे आहेत? काही नाही, खास नाही. मी म्हटलं गप्पा मारायला या. बाकी मला जे काय बोलायचं मी संध्याकाळी म्हटलं बोलणारच आहे. मग एक 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 विषय ते काढत होते. आता शांत बसा, बस. आणि मग त्यांनी मला सांगितलं की कुठेतरी अजित पवार म्हणे मला माझ्याबद्दल म्हणाले. मी काही करू शकत नाही. माझ्या हातात ती गोष्ट नाही. उभं राहायचं असेल तर उभं शांतपणे राहा. ऐकू येत नसेल तर घरी टेलिव्हिजनवरती चालू असेल तिकडे जाऊन बघा. आता मला बिलकुल आवाज नको इकडनं. झी 24 तास एक पाऊल पुढे.